तर सोशल मीडिया मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामवरती अनेक प्रश्न येत असतात. लोकांना काय वाटेल ते प्रश्न करत असतात. माझ्या मनात आलं युट्यूबवरती काय कंटेंट म्हणून दाखवायचा. तर इंस्टाग्रामवरची सोशल मीडियावर मी जे प्रश्न विचारणार आहेत, त्यांची स्क्रीन अशी पूर्ण दाखवून आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर युट्यूबच्या माध्यमातून द्यायचं कोशिश करू. नाहीतर रोज 50-100 फोन येतात. किती जणांसंग मी काय बोलणार आणि बऱ्यापैकी सर्वांचा समानच प्रश्न असतात. थोडंफार मागे पुढे इकडे तिकडे झालं तरी. तर आता ही प्रशांत डोली असं यांचं नाव आहे. यांची प्रोफाईल तुम्ही बघू शकता. त्यांनी पहिल्यांदा हाय दादा म्हणून पाठवलंय. मस्त दादा. दादा दुकानदारी चांगली की नाही ते सांगा. हाय दादा, हाय मोबाईल नंबर द्या. असं म्हणून ना त्यांनी आपल्याला अनेक प्रश्न केले. तर बघू शकता त्यांची प्रोफाईल आहे प्रशांत डोले. तर त्यांना सांगायचं आहे, दादा एकदा माझा इंस्टाग्राम पेज बायो बघा. त्यात मोबाईल नंबर, आता पत्ता सर्व दिलंय. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ नीट बघत असाल, त्या व्हिडिओत पण मी पूर्ण खाली पत्ता, आता जिल्हा, तालुका असं समजा सांगितलेलं असतं. जी काय आहे ती माहिती देत असतोय, सांगतच असतोय. टी शर्टवर आहे, व्हिडिओत म्हणजे तिथे बॅनर लावले तिथं नंबर दिसतोय. एवढं पण असं न बघितलं करू नका. तिथं बघून तुम्ही मला कॉल करू शकताय. की इथंच मी नंबर द्यावा मग तुम्ही कॉल करणार, असं काही मोठा विषय नाही. हे तुमची प्रोफाईल आहे बघा. तुम्ही छान प्रश्न विचारला की दुकानदारी. आता मी काय सांगणार दुकानदारीविषयी सांगा. मला नीट जमली असती किंवा माझं नशीब चांगलं असतं तर मी दुकानला असतो, इथे गावाला चाय करत बसून नसतो. तरी विषय असा आहे, दुकानदारी चांगलीच जर चांगली केली, आलेलं पैसे नीट जपून ठेवलं, त्यात डेव्हलप केलं तर चांगलीच. आपण जर आलेलं पैसे आपण खर्च केलं, नीट केलं नाही तर वायपळ हे ते केलं, तर दुकानदारी किती जरी पैसे कमवले जर आपण साठवलं नाही तर ती वाईटच आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्यात कामाला असणारी आजूबाजू आपल्यात मेन कामाला असणारी पोरं जी आहेत ती चांगली पाहिजे. नाहीतर त्यांनी जरी काही डाळ नसली तरी आपलं चांगलं चाललं असलं तरी आपली जिंदगीचा उठाव होऊ शकतो. ही माझ्या जिंदगीत झालेलं आहे. आमच्या वडिलाच्या दुकान 2-3 पोरं कामाला होती. त्यांनी आमच्या जिंदगीची वाट लावली पाक. वडिलांचं संपवलंच. आणि ती एक दुसरी स्टोरी. आम्ही गावाला राहिलो. आज ते तिथे करोडपती येते, आम्ही रोडपती. विषय असा आहे, जवळची जायती, घरातली जायती. त्यामुळे लक्षात घ्या, दुकानदारी करायची स्वतः जीवा, स्वतःच्या मेहनत येऊ आणि एकदम स्ट्रिक्ट चांगलं सुदीनं हुशारीनं करायचं. हे महत्वाचा विषय आहे. जास्त पैसा आला तरी आपण मन चलबिल नाही झालं पाहिजे. माझ्याकडे पैसा आलं, मी हिंडलो फिरलो, पोरासने खाय पे करायचं, दुकानात लक्ष द्यायचं नाही, कामधंद्याचं लक्ष दुर्लक्ष केलं, नंतर लॉस नुकसानमध्ये गेलो. आम्हाला कोण सपोर्टला नव्हता, तसं समजून होत नाही. अनेक जण इथे जे दुकानदारीत लॉसला जाऊन परत टॉपला आली. पण मला तिथे लई अडचणी होत्या. त्यामुळे मी ती व्यवसाय सोडून गावाला इकडे अनेक व्यवसाय कामधंदा दुसरे कामाला राहून बघत बघत परत मी चहा करायला लागलो. मी चहाचंही दुकान टाकलं आणि त्यात आता मी चांगला आहे, ठीक आहे. असं बऱ्यापैकी तुम्हाला जर माझं तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे भेटलं असलंच वाटतंय. अजून जरी तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट्स करा या व्हिडिओमध्ये किंवा इन्स्टावरती कमेंट्स करा. मी त्याचा रिप्लाय नक्की व्हिडिओच्या माध्यमातून देईन. धन्यवाद प्रशांत.